नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जॉब कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे बँक ऑफ बडोदा अंतर्गत प्रोफेशनल आणि HR या पदांसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या बँकेअंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण 627 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे। जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनी 2 जुलै 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे। या भरती संदर्भातील इतर महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी संदर्भातील व्हिडिओ रोज बघण्यासाठी बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला देखील विसरू नका। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये पदाचे नाव आहे प्रोफेशनल आणि HR या पदांसाठी भरती होत आहे। एकूण पदसंख्या यामध्ये 627 जागा असणार आहे। प्रोफेशनल या पदासाठी एकूण 168 जागा आणि HR या पदासाठी एकूण 459 जागा असणार आहे। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे प्रोफेशनल या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर तुम्हाला लागणार आहे। आणि HR या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE, BTech, ME आणि MTech या संबंधित शाखेतून तुम्हाला पदवीधर असणे इथे लागणार आहे। यासाठी तुम्हाला इथं वेतन श्रेणी असणार आहे। प्रोफेशनल या पदासाठी 64,820 ते 1,20,940 पर्यंत तुम्हाला इथे वेतन श्रेणी असणार आहे। आणि HR या पदासाठी तुम्हाला 8 लाख ते 45 लाखापर्यंत तुम्हाला प्रतिवर्ष वेतन श्रेणी राहणार आहे। यासाठी वयोमर्यादा असणार आहे 25 ते 48 वर्षापर्यंत। यासाठी अर्ज शुल्क राहणार आहे जनरल, EWS आणि OBC साठी 600 रुपये, SC, ST, PW साठी महिलांसाठी 100 रुपये इथे अर्ज फीस असणार आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 जुलै असणार आहे। या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। अशा प्रकारे 627 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे। त्याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या जॉब कट्टा या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कमेंट करून नक्की सांगा।